हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। बारामतीतील विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर। विमानातील तांत्रिक बिघाड आणि पायलटच्या लँडिंग वेळी चुकलेल्या अंदाजामुळे अपघात। प्राथमिक अहवालातून माहिती समोर। पुण्यातील कथित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट। खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांचं नाव नसल्याची माहिती समोर। गेल्या 35 तासांपासून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत होण्यास सुरुवात। उलटलेला टँकर अखेर मध्यरात्री सुरळीत करण्यात यश। प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल। वाहतूक कोंडीबाबत चौकशी करून शिफारसींसह अहवाल द्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे MSRDCला निर्देश। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार। शनिवारी 7 तारखेला मतदान तर सोमवारी 9 तारखेला मतमोजणी। चंद्रपूर पालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकर तर उपमहापौर पदासाठी संजय कंचलवार यांना उमेदवारी जाहीर। मंत्री गुलाबराव पाटलांच्या विमानात तांत्रिक बिघाड। 2 वेळा रनवेजवळ गेल्यानंतरही तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणात अडथळा। अखेर रस्ते मार्गाने गुलाबराव पाटील प्रचारासाठी रवाना। विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेत झालं नाही पंतप्रधान मोदींचं भाषण। आज राज्यसभेतही पंतप्रधान मोदींच्या भाषणात विरोधक आणू शकतात अडथळा। आणि काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। एका दहशतवाद्याचा खात्मा। अजूनही जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी लपल्याची शंका। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। पुण्यातील कथित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे। आणि याच जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या खारगे समितीच्या अहवालात देखील पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। कारण या अहवालात पार्थ पवार यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नसल्याची माहिती समोर आली आहे। मात्र अमेडिया कंपनीचे दुसरे संचालक दिग्विजय पाटील आणि अमेडिया कंपनीला जमीन विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी यांना दोषी ठरवण्यात आल्याची ही माहिती समोर आली आहे। आणि आता पुढची बातमी। बारामतीमध्ये झालेल्या लियाजेट 45 विमानाच्या भीषण अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। अजित पवार याच लियाजेट 45 विमानातून मुंबईतून बारामतीत दाखल होताना अपघात झाला। विमानाचा अपघात हा विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा विमान उतरवण्याचा प्रयत्न करताना चुकलेला अंदाज यामुळे झाला असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। त्यामुळे या अपघाताला विमानातील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याची माहिती प्राथमिक रिपोर्टवरून मिळते। या प्रकरणी अधिक तपास सुरू अजूनही आहे आणि त्यामुळे तपासानंतर यासंदर्भात अधिक काय खुलासे समोर येणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झाल्यानंतर राज्यभरात दुःखाचा डोंगर कोसळलाय। अजितदादांच्या निधनानंतर आता तपासाची चक्र वेगानं फिरू लागली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती रिकव्हर करण्यास सुरुवात झाली आहे। डेटा रिकव्हर केल्यानंतर नागरी विमान महासंचालनालयाकडून अहवाल जारी करण्यात येणार आहे आणि या अहवालातून अपघाताची खरी माहिती समोर येणार आहे। आता एक मोठी बातमी। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे। विमान 2 वेळा रनवेला गेल्यानंतरही तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण होऊ शकलं नाही।
यावेळी विमान पायलटनं तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण सांगत टेक ऑफसाठी असमर्थता दर्शवली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटील रेणापूरला गेले होते. दरम्यान त्यांना रस्ते मार्गानं जळगावच्या दिशेनं परतावं लागलं. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूयात. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज थंडावणार आहे. रात्री 10 वाजल्यानंतर कोणत्याही जाहीर सभा आणि प्रचार करता येणार नाही. त्यामुळे सर्वच उमेदवार आज जोरदार शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतील. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये आदरांजली अर्पण करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच दादांवर प्रेम करणारे असंख्य नागरिक बारामती येथील सहयोग निवासस्थानी उपस्थित होते. यावेळी पवार कुटुंबियांनी उपस्थित मान्यवरांच्या भेटी घेत त्यांच्या सहवेदना स्वीकारल्या. महापौर आणि उपमहापौरांची निवड होण्यापूर्वीच महापालिकेकडून करोडोंची उधळपट्टी करण्यात येणार आहे. 2.5 कोटी खर्चून 13 SUV कार खरेदी केल्या जाणार आहेत. नवी मुंबई महापालिकेत भाजपनं मोठी खबरदारी घेतली आहे. महापौर पदाच्या निवडणुकीआधी सर्व नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलंय. सहयोग निवासस्थानी शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये महत्वाची चर्चा झाली आहे. जिवंत असेपर्यंत कोकणावरच लक्ष असल्याचं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय. तर विकास आणि रोजगार हाच अजेंडा असल्याचंही ते म्हणाले. मुंबईत क्रांती दिनाचं औचित्य साधत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियनतर्फे कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आता एक मोठी बातमी. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काही ठिकाणी अद्यापही वाहतूक कोंडी आहे. काही ठिकाणी अद्यापही वाहतूक कोंडी सुरळीत झालेली नाहीये. उर्से टोल नाक्याच्या पुढे वाहतूक कोंडी झाल्यानं पोलिसांनी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या थांबवून ठेवल्यात आणि त्यामुळे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडीचं संकट कायम आहे. टँकर अपघातामुळे आधीच महामार्गावर असलेली वाहतूक कोंडी त्यामध्ये भर पडू नये यामुळे महामार्ग पोलिसांनी उर्से टोल नाक्याजवळ गाड्या थांबवलेल्या आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनीस शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनीस, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अजूनही काही ठिकाणी वाहतूक कोंडी कायम असल्याचं पाहायला मिळतंय. काय अपडेट तिकडचे? सध्या मी मुंबई पुणे एक्सप्रेसवर उर्से टोल नाका आहे. काही वेळापूर्वी या ठिकाणी महामार्ग पोलिसांकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे थांबवल्या होत्या. पुढं कामशेत मळवली या ठिकाणी जी आहे ती वाहतूक कोंडी झालेली आहे. पुढे गाड्या जाऊ देऊ नका, पुढे परत या ठिकाणावरून माघारी फिरा, कारण की एक्सप्रेसवर अधिक वाहतूक कोंडीचं संकट गडद होईल. या कारणाने पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ती वाहनं जी आहे ती परत मुंबईकडे जाणारी जी वाहनं आहे ती पुण्याकडे जाण्यास त्यांना सांगितलं होतं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सध्या वाहन चालक जे आहे ते पोलिसांचं म्हणणं नाही तर पुढे गेलेले आणि पुढे देखील आता त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, त्यांनी आपल्या गाड्या ज्या आहेत ते माघारी फिरवल्यात. काय सांगाल तुम्ही? सर, मी सांगतो की पोलिसांनी गैरसोय केलेली की गाड्या पुढे सोडतात, परत गाड्या पुढे अडवून ठेवतात. गाड्यांचं काय आपलं हे नाही झालेलं, काय प्रशासनाकडून पूर्ण गैरसोय चालू आहे. आता तुम्हाला पुढे तुमची दुसरी गाडी आहे काय? अशी पण गाडी कामशेतमध्ये अडकलेली आहे, जवळजवळ 2 ते 3 तासापासून अडकलेले आणि जुना घाट पण पूर्णपणे जाम. पूर्ण जुन्या घाटात सुद्धा 4 तासापासून माझी गाडी अडकून येते. आता पोलिसांकडून तुम्हाला काय सांगितलं पुढे सोडलं काय? पुढे पहिला म्हणले तुम्ही जावा म्हणले, पण नंतर म्हणले त्यांनी आपलं जाऊ नका, तुम्ही तिथं थांबा तिथं, आणि गाड्या यू टर्न करून परत पाठवून दिली गाडी. आपण जर पाहिलं तर वाहन चालकांना थांबवण्यात आलंय. त्याला काय सांगाल? पुढे वाहतूक कोंडी झालेली आहे, पोलिसांना सांगितलं पुढे वाहतूक कोंडीचं काय? वाहतूक कोंडीचं आता कालपासून आम्ही वाढवलेलं आहे. आमची मिटिंग एक महत्वाची आहे, तर त्यामुळे आता काय परिस्थितीमुळे थांबलेलो जायचं जागेवरती. काल संध्याकाळपासून सकाळी आम्ही 11:30ला इथं या भागात आलो होतो. तिथनं जे जाम झाले ते थांबलो. आता सकाळी निघायचं म्हणलं तर परत आहे ते परिस्थिती जैसे तेच आहे.
खरं तर आपण जर पाहिलं तर कामशेत असेल, मळवली असेल, या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि याच कारणाने जे आहे ते पुढे वाहतूक जे आहे ते पोलिसांकडून बंद करण्यात आली होती. परंतु वाहतूक कोंडी आता जी आहे ती या ठिकाणी सध्या तरी नाहीये, कारण की वाहतूक पुढे सोडण्यात आली आहे. परंतु इथून जी वाहतूक जी आहे पुढे गेल्यानंतर पुन्हा त्यांना वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याच कारणाने जे वाहन चालक आहेत ती आपली वाहनं जी आहेत ती विरुद्ध दिशेने जे पुण्याकडे घेऊन जातानाच आपल्याला दिसत आहे. वाहनं काही थांबलेली आहेत. एकूणच पुढे आता वाहतूक कोंडीचं जे संकट आहे ते अधिक वाढू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे अनिस, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आणि आता पुढची बातमी, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर ठप्प झालेली वाहतूक ही अखेर 32 तासानंतर सुरू झाली आहे. रात्री 2च्या सुमारास पलटी झालेला गॅस टँकर 4 क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करण्यात आला आणि त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रात्री 1:50 पुण्याहून मुंबईच्या दिशेनं वाहनं सोडण्यात आली आहेत. सध्या मुंबई आणि पुणे अशा दोन्ही लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तब्बल 32 तासांच्या प्रतीक्षेनंतर एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत झाल्यानं वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी अखेर सुटकेचा निश्वास घेतलाय. मी सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आहे. आपण बघू शकता की तब्बल 32 तासांपासून ठप्प झालेला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे अखेर काल रात्री 2 वाजल्यानंतर पुन्हा सुरळीत झालेला आहे. पूर्णपणे ही वाहतूक ठप्प झाली होती. 3 तारखेला 5 वाजता जो प्रोपोलिन गॅसने भरलेला टँकर हा पलटी झाल्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक, त्याचबरोबर पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. तब्बल 32 तास हा टँकर बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू होता. या टँकरमध्ये जो गॅस होता तो गॅस बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता आणि तब्बल रात्री 2 वाजता या टँकरमधला जो गॅस बाहेर काढल्यानंतर जो अपघातामधला जो टँकर होता त्या टँकरला आता सुरक्षित स्थळी आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरलेला जो प्रोपोलिन गॅस होता हा इतर 4 टँकरमध्ये भरून तो देखील मुंबईच्या दिशेत आणण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पाहायला गेलं की 32 तास हा प्रयत्न फायर ब्रिगेड असेल, NDRF असेल, त्याचबरोबर पोलीस असतील, हे सगळे प्रयत्न करत होते. रासायनिक